आदरणीय सावंत सर, त्यांचा सर्व स्टाफ, माझे सगळे गुरु आहेत, माझे सहकारी आहेत, आणि तुम्ही. मी थोडा झाल आहे. मी काय भाडोत्री बघता नाही, 5-10 हजार रुपये घ्यायचं आणि कौतुक करायचं त्यासाठी मी आलेलोच नाही. मास्तर तशीच असतात, एकदा हातात माईक आले की सुट्टी नाही. समाजात मास्तर का नाही लगेच ओळखतात. कुणाचं काय नाही ऐकून घेतलं नाही, आपण त्यांना विचार, काय हो तुम्ही शिक्षक आहे का, कसं ओळखलं, सोपं आहे. ऐकूनच घेत नाही म्हणलं की मास्तर असतात, है नाही. पण समाजाला दिशा देण्याचं काम शिक्षक करत असतात, युवा पिढी घडवण्याचं काम शिक्षक करत असतात. तसं शिवछत्रपतींना घडवण्याचं काम आऊसाहेबांनी केलं. मग आऊसाहेब कशा असतील, आम्ही असतो बघा, त्यातले मला वाटतं बऱ्यापैकी पोरगट टार्गेट आहे. असावं 6 शंड पैदा करण्यापेक्षा एक गुंड बरा, पण तो देश उपयोगी गुंड पाहिजे. आमच्यात असतात, शिक्षकांना नावं ठेवतात, मॅडमांना नावं ठेवतात. त्या मॅडम म्हणजे आपल्या आई आहे हे आपण विसरतो आणि आपण त्यांना काही पण नावं ठेवतो. त्याच्यात ते संस्कार आहेत ते आपल्या आईचे चांगले असले पाहिजेत. ज्याच्यावर आईचे संस्कार चांगले असतात तो मुलगा कुठल्याही शिक्षकाला आयुष्यात कधी नावं ठेवत नाही. इथनं पुढे कायम लक्षात ठेवा, जो शिक्षकांना नावं ठेवतो त्याच्या घरातले संस्कार खराब आहेत, त्यांनी ते संस्कार सुधारले पाहिजेत. कारण जर शिक्षकच नसतील समाजामध्ये तर तुमची दिशा भरकटलेली असणार आहे. मग व्यसनाधींकडे देशप्रेम नसणारी अशी युवा पिढी आपण निर्माण करणार आहे. त्यासाठी आपल्याला शिक्षकांचा आदर्श करणं गरजेचं आहे. शिक्षकांना किती जण असतात रे, एक आम्ही फक्त शिक्षक दिन सोडला की त्याच्यानंतर त्या दिवशी पण किती जणांनी शिक्षकांचं दर्शन घेतलं, किती जणांनी आपल्या आईचं दर्शन घेतलं, किती जणांनी आपल्या वडिलांचं दर्शन घेतलं, आणि कधीच घेत नाही. आमच्या ह्या मुलींना सुद्धा लाज वाटते आपल्याला कुंकू लावायची, लाज वाटते आपल्याला टिकली लावायची, हातामध्ये बांगड्या घालायची लाज वाटते. मला माहित नाही तुमचे शिक्षक इथं महिला शिक्षक सांगत असतील मुलींच्यासाठी की 2-2 वेण्या घाला. आम्हाला लाज वाटते त्याची. काय रोज उठून तेच 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 नाटक आहे. आणि सर दुर्दैव असं की आपल्या शाळेत आता साडी डे साजरा करावा लागतो. हा महाराष्ट्र मग तो शिवछत्रपतींचा आहे का? मग आमच्यावर होणारे संस्कार कसे आहेत? इंग्लिश आलं पाहिजे पण बोलण्यात मराठीपणा पाहिजे. आम्ही हाय हॅलो बाय बाय, मुलींच्या मध्ये जास्त प्रकार असतो, निघाले की बाय बाय. नाही, हे बंद करायचं आता सगळ्यांनी. आता आजपासून आपण शपथ घ्यायची नाही, इथनं जाताना प्रत्येकानं जय शिवराय म्हणायचं, एकमेकाला भेटलं की जय शिवराय म्हणायचं. बघा किती बदल होतो, वागण्यात बदल होतो, चालण्यात बदल होतो. ज्याचं चरित्र चांगलं त्याचं चारित्र्य चांगलं, ज्याचं चारित्र्य चांगलं त्याचं चरित्र चांगलं. आणि चारित्र्य चांगलं करायचं असेल तर फक्त आम्हाला एकमेव आदर्श कुठला असेल तर छत्रपती शिवाजी महाराज आहेत. काय संस्कार लहानपणी महाराजांच्यावर झाले. 19 फेब्रुवारी सूर्य अस्ताला जात असताना मॅडमनी खूप छान वर्णन केलं सूर्याचं. सूर्याचे घोडे पांगळे, सारथी आंधळा आहे. अशा ह्याच्यामध्ये सूर्य भ्रमण करतो. सूर्याकडं आम्हाला काय घेण्यासारखं आहे? वेळ. नेहमी करेक्ट वेळेत उगवतो आणि करेक्ट मावळतो. कधीही नाही तो कधी थांबत नाही, थकत नाही, दमत नाही. तेच शिवसूर्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. आयुष्यभर ते कधी थांबले नाहीत, थकले नाहीत, दमले नाहीत. आणि आम्ही बघा मधला काळ, आम्ही किती मित्रपण आहे आमच्यामध्ये. बघा मधला काळ आमचा कोरोनाचा गेला, आम्ही एखादा माणूस मेला तरी त्याला उचलायला जाऊ शकलो नाही. इतका मध्ये आमची माणुसकी कमी झाली. आणि चीन सारखा शत्रू त्या ठिकाणी बसून आमच्याकडे असले व्हायरस पाठवतो. आम्ही काही क्षण फक्त त्या चीनला विरोध केला. आज पुन्हा चीन शिवाय आमचं एक पाऊल हलत नाही. आम्हाला आमचा देशाचा शत्रू कोण आहे माहित नाही, आमचे मित्र कोण आहे माहित नाही. या भारत मातेच्या यादीमध्ये जर शत्रूचं नावं काढायची झाली तर भारत मातेचा पहिला शत्रू कोण असेल तर आम्ही आहे, आणि मग नंतर आहे. कारण आम्ही आमच्या भारत मातेवर कधी प्रेम केलेलं नाही. फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी ध्वजारोहण केलं, राष्ट्रगीत म्हणलं, आम्ही भारत मातेला विसरून गेलो, आम्ही शिवछत्रपतींना विसरून गेलो. ते 19 फेब्रुवारी संध्याकाळची वेळ, सूर्य अस्ताला निघालेला आहे आणि त्यात शिवनेरी गडावर आऊसाहेबांच्या पोटी शिवसूर्याचा जन्म झाला. काय संस्कार केले व आऊसाहेबांनी. ते कधी तो वाडा बघितलाय का बघा, ती खोली बघितल्या का बघा, राजांच्यासाठी असणारी. राजांचा जन्म झाला, राजे मोठे होत होते. आणि पहिलं काय असतं तर रांगत 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 बाहेर पडणं. त्या खोलीचा हुंबरा जवळजवळ 1.5 फुटाचा आहे. राजे रांगत 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 बाहेर येत होते आणि त्यांना सांभाळण्यासाठी दाई होती, दासी होत्या, त्या लक्ष ठेवायच्या.
गुटगुटीत असणारं बाळ आहे. शिवभारतमध्ये वर्णन आहे शिवाजी महाराजांचं, गुटगुटीत असणारं बाळ आहे, एकदम दणकट. आणि ते रांगत 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 असं बाहेर यायचं आणि त्यांची एकच अपेक्षा असायची की तो उमरा ओंडायचा आहे आपल्याला. मग कसं तर करत 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 तो उमऱ्यावर वर चढायचं. आता खाली कसं उतरायचं, मग ओठ घट्ट मिटायचे, दातामध्ये दाबायचे आणि स्वतःला झोकून द्यायचे आणि धड किरणा पडायचे. रडायचे नाही, रडलं तर परत उचलून नेतील म्हणून. आणि मग तुरु 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 पडायचे आणि उमरा ओलडायचे. नंतर थोडे मोठे झाले, मग दासींचा डोळा चुकून, आऊसाहेबांचा डोळा चुकून शिवनेरीवर गायब व्हायचे. छोटी 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 झुडपं असायची आणि त्या एखाद्या झुडपाच्या पाठीमागे लपून बसायचं. मग सगळीकडे वाड्यात दंगा सुरू व्हायचा. राजे कुठे गेले, राजे कुठे गेले, राजे कुठे गेले, बाळराजे कुठे गेले. मग शोधाशोध व्हायची आणि हे बाळराजे कुठेतर झाडाच्या पाठीमागं बसायचे आणि हरणीचा आवाज, हरणी जसं आपल्या पाडसाला दूध पाजते त्या पद्धतीने आवाज काढायचे. दाई तिथं यायच्या, बघायच्या आणि त्यांना वाटायचं एखादा हरण आपल्या पाडसाला दूध पाजत असेल म्हणून तिथूनच पाठीमागे जायच्या. तर हे बाळराजे तिथं आवाज काढत बसलेले असणार. राजे थोडे मोठे व्हायला लागले, आपल्यासारखेच खोडकर होते. राजांना काय आवडत होतं तर राजाला माती आवडत होती. बचकाभर माती घ्यायची आणि तोंडात टाकायचे. कुणाला न कळता माती खायचे. सवंगडी जमायला लागले, आऊसाहेब सांगायला लागल्या आणि मग छोटे 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 किल्ले बांधायला सुरुवात केली राजाने आणि सांगायला लागले, नाही हे किल्ले माझे आहेत, हे किल्ले माझे आहेत. किल्ल्यांची आवड निर्माण झाली. तिन्ही सांज व्हायची, लामण दिवे पेटायचे, आई भवानीच्या दारामध्ये पोत पेटायचे, आरती लावायच्या, आऊसाहेब रामायण सांगायच्या, महाभारत सांगायच्या. जेवत 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 रामायणाच्या गोष्टी संपायच्या, महाभारताच्या गोष्टी संपायच्या. पण बाळराजे काही झोपायचेच नाही. रात्र व्हायची, आऊसाहेब सांगायचे बाळराजे झोपा, सकाळी लवकर उठायचे. आऊसाहेबांना झोप लागायची. पण बाळराजांचं खेळणं तसंच असायचं. त्या शिवनेरीच्या वाड्यात एक कवडसा आहे, एक होल आहे, त्यातनं चंद्राचा कवडसा यायचा. राजे बघायचे तर चंद्राचा कवडसा पडलेला आहे, आऊसाहेब झोपलेला आहेत आणि ह्यांचा खेळ सुरू व्हायचा. आणि त्या ठिकाणी असणारा त्या कवडसा पकडण्याचा प्रयत्न ते करायचे. तो सापडायचा नाही आणि कधी काळी त्यांना झोप लागायची कळायचंच नाही. ते शिवाजीराजे जे उमरा ओंडायचा प्रयत्न करायचे त्याने सीमोल्लंघन केलं आणि दिल्लीची पातशाही पाठीशी घातली. ते राजे ज्यांनी माती खाल्ली त्या राजांनी पातशाही माती चारली. ते राजे ज्यांनी रामायण महाभारत ऐकलं त्यांनी शिवभारत निर्माण केले. ते राजे चंद्राचा कवडसा पकडण्याचा प्रयत्न करणारे राजे प्रतिपचंद्र लेखेव नावाची मुद्रा त्यांनी स्थापन केली. ते राजे. आम्हाला ध्येय नाही, राजांना ध्येय होतं. आऊसाहेबांनी सांगितलेलं होतं स्वराज्य हे तुमचं ध्येय आहे, भगवा झेंडा हे तुमचं ध्येय आहे आणि वाटचाल आहे तुमच्या हातात असणारी शहाजी राजाने दिलेली शिक्का प्रतिपंचंद्र लेखेव. आम्ही आता 8वी 9वी 10वीची मुलं, 5वीच्या मुलांना कळणार नाही मी काय बोलतोय, पण 8वी 9वी 10वीची पोरं मिसूर्ण फुटायला लागलेलं आहे. तुम्हाला कळायला लागलेलं आहे आयुष्यात कसं जगायचं, कशासाठी जगायचं आणि कोणासाठी जगायचं हे आत्ताच निश्चित करा. त्याच्यासाठी तुमचे आदर्श या ठिकाणी समोर बसलेले आहेत, पाठीमागे बसलेले सगळे शिक्षक तुमचे आदर्श आहेत. त्या शिक्षकात तुम्हाला मार्गदर्शक करतात आणि त्यांच्या मार्गावर चालला तर आयुष्याचं कल्याण होईल. आपल्या देशाचं, आपल्या समाजाचं, आपल्या गावाचं, आपल्या राज्याचं कल्याण करायचं असेल तर अभ्यासाशिवाय पर्याय नाही, कष्टाशिवाय पर्याय नाही, व्यायामाशिवाय पर्याय नाही. रोज सकाळी उठल्यानंतर हे 1 तास सूर्यनमस्कार घालता आले पाहिजेत मुलींसहित मुलांना. 100 मीटर पळता यायला पाहिजे, प्रत्येक खेळात भाग असला पाहिजे, सांस्कृतिक भाग असला पाहिजे, विज्ञान आपलेसं करता यायला पाहिजे, गणितात तरबेज असलं पाहिजे, इंग्रजीमध्ये चपळ असलं पाहिजे. हे सगळे त्याचबरोबर मराठी, हिंदी, इंग्लिश ह्या तिन्ही भाषांच्यावर प्रभुत्व आपलं असलं पाहिजे. तर त्यानं शाळेत यायचं असतं. एकमेकाला डिवचण्यासाठी आणि बँच गुळगुळीत करण्यासाठी कधी शाळेत यायचं नसतं. खोड्या काढा, दंगा करा, आम्ही सुद्धा केलेला आहे, पण आमचं ध्येय होतं काही तर. आणि संघर्षाशिवाय पर्याय नाही. इतिहास आम्हाला ते सांगतो. इतिहास गरजूनी कटू सत्य सांगे, ठेचू शकाल यवना जरी व्हाल जागे. संपूर्ण नाश अरीचा जरी ना कराल, विश्वात राष्ट्र म्हणून कधी ना टिकाल.
विश्वात राष्ट्र म्हणून टिकायचं असेल तर पूर्ण देश तुमच्या ताब्यात आहे, तुमच्या हातात आहे आणि त्याला संस्काराची शिदोरी आपल्याकडे असणं गरजेचं आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला शिवाजी महाराज व्हायचा आहे. मी इंजिनियर होणार पण तो टॉपचा होणार, मी डॉक्टर होणार तो पण टॉपचा होणार, मी शिक्षक होणार तो पण आदर्श असणारा शिक्षक होणार, मुलांच्यात मिसळणारा शिक्षक होणार, त्याचबरोबर त्याला संस्कारक्षम करणारा शिक्षक होणार. हे आपले आदर्श असले पाहिजेत. मी माझ्या गावाचं नाव अखंड महाराष्ट्रात करणार ही शपथ आता आपल्याला घ्यायची आहे. मी संस्कारानं वागणार, मी शिकणार, मोठा होणार, आई वडिलांचं नाव काढणार, हे आपल्याला शिवजयंतीच्या दिवशी आपल्याला घ्यायचं आहे. आणि फक्त 10 जणांचा नंबर येतो, मग बाकीचे कशासाठी येतात? बरं नाही नंबर आला पण एखादं तर दाखवा. 1ली पासून 10वी पर्यंत आम्ही ह्या शाळेमध्ये शिकतो, कॉलेजला ह्यामध्ये येतो, पण एखादं तर कर्तृत्ववान असं दाखवा की नाही मी 1ली पासून कॉलेज पर्यंत ह्या शाळेमध्ये शिकलेलो आहे, माझ्यावर हे संस्कार घडलेले आहेत आणि मला मी तरबेज आहे ते एका ह्याच्यामध्ये रांगोळी काढण्यात व्हा, भाषणात व्हा, खेळण्यात व्हा, वक्तृत्वामध्ये कुठलंही व्हा, पण एक असं कर्तृत्व दाखवा की आय एम द बेस्ट, मला कोणत्यात चॅलेंज करू शकत नाही. शिक्षकांनी म्हटलं पाहिजे अरे रांगोळी काढायची ना, त्या मुलगीला का बोलवा, अरे स्वयंपाक करायचाय ना त्या मुलीला बोलवा, अरे लाठी-काठी खेळायचंय, कबड्डी खेळायचंय, दानपट्टा खेळायचाय, अमुक त्या पोराला बोलवा. असं एखादं काही तुमच्यात आहे का? तर शाळेला या. हे करणारा आहे का? शाळेचं नाव तुम्ही पुढे नेणार आहात का? आई वडिलांचं नाव पुढे नेणार आहेत का? समाजाचं नाव नेणार आहात का? गावचं नाव नेणार आहात का? याच्यासाठी शाळेला यायचं असतं. पहाटेचं उठून आपलं नुसतं येऊन बसून जायचं नसतं. आणि एक लय कौतुक असतो, हुशार पोराचं कौतुक करायचं अजिबात करायचं नाही. मी पण हुशार आहे. हुशार पोरगा का हुशार असतो? कारण त्याच्या पाठीमागे त्याची मेहनत असते. आम्ही का मागं असतो? कारण आम्ही त्याला फक्त नावच ठेवत असतो. आपण स्वतःला नावं ठेवा. माझं तर मत आहे 100 पैकी 99 जणांनी आपल्याला नावं ठेवली असली पाहिजेत. माझं पण तसंच आहे. मग का महाराजांच्यासाठी माणसं मारायला तयार झाली? काय कर्तृत्व होतं? कसे जगले महाराज? महाराज जगले मृत्यूच्या जिभेवर. कधी मृत्यू येईल आणि आपल्याला गिळून जाईल सांगता येत नाही. प्रतापगड किल्ले बघताना तुमच्या शाळेतली सुद्धा सहली जातात, गडकोटांच्यावर जातात. इथं बरेच अभ्यासयुक्त असणारे टीचर आहेत, सगळेच आहेत, प्रश्नच नाही. त्या क्षेत्रात तरबेज असणारे टीचर आहेत. त्या टीचरांच्या पाठीमागे लागा, बघा तुम्हाला इतिहास सांगतील. आमच्यातले माती बोलते, आमच्यातले दगड बोलतात. सह्याद्रीची सुरुवात आपल्या इथून सुरुवात होते या कुंडल पासून. त्या कुंडलच्या दऱ्याखोऱ्यात कधी फिरलाय का बघा? कुंडलवरनं वर चढल्यानंतर पुढच्या बाजूला घोगावं लागतं. हनुमानाचं तिथं असणारं ठाण आहे. तिथनं पुढे गेलं की सागरेश्वरच्या खिंडीत उतरतं. तिथनं वर गेलं की आम्हाला भवानीनगर लागतं. भवानीनगरच्या पुढच्या बाजूला गेलं की त्याच ठिकाणी आम्हाला मच्छिंद्रगड लागतो. मच्छिंद्रगड शिवछत्रपतींनी वसवलेला किल्ला आहे. सर तिथं 70 तोफा होत्या मच्छिंद्रगडावर. आमच्या पोरांना माहित नाही. तिथंच त्या खिंडीमध्ये जी डी बापू लाड, नागनाथांना नायकवडेंनी रेल्वे लुटली. किती जणांना माहित आहे? किती जणांनी सागरेश्वरचं दर्शन घेतलं? सागरेश्वरचा इतिहास किती जणांनी बघितला? ह्या माळरावर नावावर असणारे धोंडीबुवांनी काय वाक्य सांगितली होती? अरे ह्याच माळावर सोन्याचा धूर निघल. किती धोंडीबुवांचं दर्शन घेतात? पलूसचा इतिहास काय आहे? पलूस नाव कशावरनं पडलं? शेजारची गावं कशी आहेत? किती जणांनी त्याचा अभ्यास केला? सह्याद्रीची सुरुवात आमच्या ठिकाणाहून होते. त्या सह्याद्रीचं वारं ज्याच्या कानामध्ये शिरलं की ते सापडत नाही. फक्त एक करावं लागतं, एक गड वळडावा लागतो आणि तो आहे आपल्या घराचा उंबरा. तो उंबरगड ओलांडला की माणूस आझाद होतो. सह्याद्री बोलवतो आणि शिवछत्रपतींना तसंच झालेलं आहे. त्या सह्याद्रीच्या गडकोटाने बोलवलंय, या राजे मी तुमची वाट बघतोय. या राजे हा सह्याद्री तुमच्यासाठी उभा आहे. हे शत्रू संपले पाहिजेत. स्वबळानं स्वतःचं राज्य निर्माण झालं पाहिजे. भगवा झेंडा आपला असला पाहिजे. आपलं राज्य असलं पाहिजे. आपल्या राज्यामध्ये आपल्या महिला सुरक्षित असल्या पाहिजे. ह्याच्यासाठी मी तुम्हाला खुणवतोय. कित्येक काळ पारतंत्र्यात असणारा सह्याद्री जागा होतोय, राजांना खुणवतोय, राजे त्या दिशेने जात आहेत. आज तो सह्याद्री पुन्हा एकदा आपल्याला बोलवतोय. तो प्रतापगड शिवाजी महाराजांनी बांधलेला गड. दुपारचे 3 वाजलेत. मार्गशीर्ष महिना, मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार. मी थोडंसं अभ्यासयुक्त बोलणार आहे. काय नियोजन असते? दुपारी 3 वाजता राजे प्रतापगडावरून उतरतायत. अफजल खान आई शामी आणत. राजे आहिस्ते आहिस्ते आत जातात.
जगात सगळ्यात मोठा नटसम्राट कोण असेल तर शिवाजी महाराज आहे. शिवाजी महाराजांच्या सारखं नाटक जगात कुणालाही जमलं नाही, कुणालाही जमलं नाही. प्रत्येक ठिकाणी शिवाजी महाराजांनी नाटक केलेलं आहे. अफजल खान आला त्यावेळेला तो कृष्णाजी भास्कर नावाचा वकील आहे, तो राजाने काय केलंय, अंगावर 2 कांबळं पांघरलेले आहेत आणि असं गदा 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 हलतात आणि सांगतात मला लय भ्या वाटतोय, लय भेटतोय. राजांना दरदरून घाम सुटलेला आहे, खोकला आलाय, ताप आलाय. 2 जण राजांना असं धरून नेतायत आणि त्या ठिकाणी त्या आसनावर बसतायत. राजा असे थरथर थरथर कापतात. कृष्णाजी भास्करला वाटलं अरे खरंच की शिवाजी लय बेहतर आहे, कसलं भेटतं या, उगाच अफजल खान धरायला त्याला आलंय. साधा हाय पहाड का चिव्वा, एवढं भेटत. पण गुरुवारी मार्गशीर्ष का निवडला, तो महिना माहित आहे का, नोव्हेंबरचा आहे, मार्गशीर्षचा आहे. 11 तासाचा फक्त कालावधी, 11 तास, 5.5 तास. लगेच सूर्य अस्ताला जातोय दुपारी 3 वाजता. कधी प्रतापगडावर गेला ना, अफजल खानाला जिथं फाडला तिथनं बघा प्रतापगडावरचं काहीच दिसत नाही, कारण सूर्य बरोबर प्रतापगडावर जातो. बघा महाराजांचा इतिहास आणि भूगोलाचा अभ्यास किती मोठा होता. वरनं सगळं खालचं दिसतंय पण खालनं गडावरचं काहीच दिसत नाही. आणि राजे बरोबर 3 वाजता. अफजल खान किती वाजता आला असेल, दुपारी 12 वाजता तिथं आलाय, 12 वाजता. आणि राजे किती वाजता भेटायला गेलेत, 3 वाजता. बस वाट बघत बस. बर धरायला कोण आलंय, अफजल खान आलाय. सैन्य कोणाचं जास्त आहे, अफजल खानाचं आहे. मारणार कोण आलाय, शिवाजीला मारणार आहे. आणि नियमनाट्य कोण करतंय, शिवाजी महाराज करतात. शिवाजी महाराजांनी सगळं सांगितलंय, कुणी कुठं यायचं, किती सैनिक घेऊन यायचं, कुठं थांबायचं, हे राजांनी. म्हणजे धरायला कोण आलंय, अफजल खान. मारायला कोण आलंय, अफजल खान. आणि नियमनाट्य कोण करतंय, शिवाजी महाराज. त्याला युद्धनीती म्हणतात. ही युद्धनीती श्रीकृष्णाची युद्धनीती आहे. श्रीकृष्णाचं एक वाक्य आहे, श्रीकृष्ण म्हणतो मी आयुष्यात कधी खोटं बोलत नाही. मुळात हेच खोट आहे. प्रत्येक वेळेला फसवतोय. महाराज पण तसंच करतात, प्रत्येक वेळेला शत्रूला फसवतात. प्रत्येक वेळेला तू इथं या, मी तिथं येतो, मग मी तुला मारतो. आणि ती पण मान हलवतात नंदीबाईलासाठी, येतो सगळं साहित्य घेऊन येतात ते येतात, गप येत नाहीत. राजांना सगळं देतात आणि मग पळून जातात. हायक नाही बघा, किती कुठलाही इतिहास घ्या, तुम्हाला मी सांगणार आहे 1-2-3 गोष्टी. आणि राजे आले, भितात म्हणत आले आणि त्या शामियानात आले. शामियानात आले होतो. अफजल खान काय विचारतो माहितीये का, क्यों डरते हो, अरे का भेटतोयस. राजे एवढे भेट होते, दारात असेपर्यंत भ्यायचं. आणि एकदम असा पडदा उघडला, आत गेले आणि म्हणले कुणास भ्यावं तर प्रभू रामचंद्रास भ्यावं, तुला कोण भेटतोय. अरे हे काय, आता तर भेट होतो ना, आता असा म्हणतोय. मग भेट झाली, इकडे भेट झाली. आणि मग डाव्या बाजूला राजे गेलेले असताना त्यानं काकत दाबलं राजांना, कट्यार काढलं, खसकीनं मारलं. टर अंगर का फाटला. राजांच्या लक्षात आलं किती प्रचंड आहे, किती बलाढ्य आहे अफजल खान. तो घोड्यावर बसून 8 मैल गेला की घोड्याची पाठ बाद होत होती. राजांना त्यानं सरळ दाबून मारलं असतं. मग राजांच्याकडे वाघनख्या होत्या, वाघनख्या अशा खवल्या. वाघनख्या कशासाठी खवल्या, त्याचं कारण होतं, मिठी ढिली व्हावी. मिठी ढिली झाली, जरा वेदना झाली की मिठी ढिली झाली. लगेच मिठी ढिली झाल्यावर राजे मागे सरकले, हातामध्ये बिचवा होत्या, खसकीनं बाहेर काढल्या, पोटात घातल्या, टर जेवढं आत फिरवता येतील तेवढं गोड फिरवल्या बाहेर काढल्या. आतडं कोतळा बाहेर. त्याच्यासाठी राजे आधी 15 दिवस त्याचा सराव करत होते. कुठलीही गोष्ट सरावाशिवाय होत नाही. शिवाजी महाराजांचा सारखा व्यायाम कोण करत नव्हतं. रोज सकाळी महाराज पहाटे 4 ला उठून व्यायाम करत होते. आम्ही किती वाजता उठतोय. शिवाजी महाराज होणं तेवढं सोपं नाही. माझ्या घरात 10 शिवाजी महाराजांचे फोटो आहेत, बघा मी किती शिवप्रेमी आहे. हे शिवाजीनावर ब्लड, माझ्या रक्तामध्ये शिवाजी महाराज आहेत. शिवाजी महाराजांच्या नियमन अटी पाळणार, परस्त्रीला रुक्माई समान मानणार, तो शिवाजी महाराजांचा भक्त असतो. आमच्यात असतं बघा, पोरांच्या मध्ये अष्टगंध लावतात, कानात बाळी घालतात, हातामध्ये भगवं घालतात, रिंगटोन शिवाजी महाराजांची, आणि गाडीवर सुद्धा प्रतिमा शिवाजी महाराजांची. ही व्यसना दिनासारखं दारूच्या गुत्त्यावर किंवा पानपट्टीवर उभा असतं, किंवा वासनाधुंद नजरेनं पोरगीकडे बघत असतो. तो कधी शिवभक्त असू शकत नाही. आम्हाला शिवाजी महाराज मुळात कळालेच नाही.
तो अफजल खान सगळा कोतळा आत ढकलतो, दगा 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 लवा 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 करत वरडत 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 बाहेर पडतो. त्यावेळेला संभाजी कावजी कोंढाळकर मागणे येतो, तो पालखीत पडतो. भुई पालखी उचलतात, त्याचं मुंडकं एक बाजूला पडलेलं असतं, पाय इकडे पडलेले असतात. अशी पालखी उचलून जाणार, एवढ्यात संभाजी कावजी कोंढाळकर पळत पळत येतो, भुयांच्या पाय तोडतो आणि त्याचं केस धरतो त्या अफजल खानाचं. किरणा वार करतो. हे वार केल्या केल्या मस्तक बाजूला. राज फत झाली. अफजल खान मेला. आणि बघता बघता राजे प्रतापगडावर वर पळत जातात. राजे प्रतापगडावर गेले तरी थर 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 अंग त्यांचं हलत होतं, शहारत होतं. राजे थांबले नाही. 2 तासाची लढाई झाली. चंद्र उगवलेला होता. राजांनी रात्री सुरुवात केली. एखादा पराक्रम केल्यानंतर आम्ही आपल्या आईला भेटतो, आपल्या घरातल्यांना सांगतो, पेढे वाटत बसतो. राजांनी तसं काही केलं नाही. रात्रीच्या वेळेला राजे उठले, आपली फौज घेतली, चला महाबळेश्वर. आणि महाबळेश्वरच्या दिशेने निघाले राजे. बघता बघता वाईत आले. वाईतून ते इकडे यायला सुरुवात झाली. क्या हुआ? अफजल खान मेला. राजे येत आहेत. राजे शिवाजी आला. वाई घेतला, गुणवंतगड घेतला, धातेगड घेतला, चंदन वंदन घेतलं, मच्छिंद्रगड घेतला, सदाशिवगड घेतला. राजे आपल्याकडे आले. औदुंबर घेतलं, कुंडल घेतलं, घोगाव घेतलं, विटा घेतलं, मायनी घेतली राजांनी. राजे पुढं. अरे लढाई झालीच नाही. बघता बघता आदिलशाहचे सैनिक पळून जात होते. गड राजांना देत होता. राजे पुढे येत होते. राजे मिरजेच्या दिशेने आले. मिरजेत आले. मिरजेचा भुईकोट किल्ला. त्या भुईकोट किल्ल्यावर राजांनी वेढा दिला. तेवढ्यात बडी बेगमला सांगितलं अफजल खान मेला आणि राजे येत आहेत. नेताजीला सांगितलं, नेताजी जा, विजापूरच्या दिशेने जा. नेताजी त्या ठिकाणी निघाला आणि लक्षात आलं, अरे विजापूरच्या दिशेने नेताजी येतोय, मग हे वादळ अडवायचं कसं? आणि तिच्या लक्षात आलं, सिद्धी जोहारला बोलवा. आणि सिद्धी जोहार तयार झाला. 65,000ची फौज आहे. मी करेक्ट आकडा सांगतो, इतिहासाची पुस्तकं जाऊन उघडली तर तुम्हाला ते सापडतील. 65,000ची फौज आहे. शिवाजी महाराजांच्याकडे किती सैनिक आहेत? फक्त 12,000. ते पण वेगवेगळ्या किल्ल्यांच्यावर आहे. आणि राजांच्या पशी जवळच फक्त 2,000 आहेत. आणि 65,000ची सिद्धी जोहारची फौज दिन अल्लाहू अकबर करत फौज येते. राजे मिरजेच्या किल्ल्यापाशी आहेत. राजे तिथनं निघतात. निघल्यानंतर राजे येतात कोल्हापूर. उदास्तू जगदंबे. राजांनी कोल्हापूर घेतलं. आणि बघता बघता तिथं शिवाकाशीद आलेले आहेत नेबापूर गावचे. राजांच्या समोर उभा राहतात. राजे बघतात, अरे माझंच प्रतिरूप. कोण आहात? जी मी शिवा काशीद. कुठले? मी नेबापूरचा जी, पन्हाळ्याच्या पायथ्याला आहे. मला तुमच्या सैन्यात भरती करता? तुला काय काय येतं? मी हरहुन्नरी आहे जी राज. मी कुणाचा बी हुबेहूब आवाज काढू शकतो. मी कुठलाही सोंग घेऊ शकतो. मला विटा चालवता येते, मला तलवार चालवता येते, मला भाला फेकता येतो. किल्ल्याचा भेद सांगशील? जी राज सांगतो. बोलवा नेताजीला. नेताजी आला. जावा त्या तरण्या पोरा संघ जावा. बरोबर 10व्या दिवशी कोल्हापूर घेतलं. 12व्या दिवशी निघाले आणि त्या पन्हाळगडचा भेद काढला. बघता बघता पन्हाळगड घेतला. रात्री 12 वाजता राजांना कळलं कोल्हापुरात पन्हाळगड घेतला. रात्रीच राजे पन्हाळगडावर आले. मशाली लावून किल्ला बघितलेला आहे. एवढा प्रचंड किल्ला आहे. एका बाजूला 4 दरवाजे आहेत, एका बाजूला 3 दरवाजे आहेत, एका बाजूला राजदिंडी आहे, एका बाजूला अंतर्भाव आहे, पुसाटीचा बुरुज आहे, दौलतीचा बुरुज आहे. राजाने किल्ला पहाटेपर्यंत बघितला. आणि तेवढ्यात सिद्धी जोहारची फौज दिन करत आलेले आहे. 65,000ची फौज. राजे विचार करतायत आता कुठं अडवायचं. आणि त्यांच्या लक्षात आलं की स्वराज्याची लढाई स्वराज्याच्या बाहेरच करायची, म्हणून पन्हाळगडावर थांबायचं. आणि पन्हाळगडावर राजे थांबतात. त्याच वेळेला, त्याच दिवशी आणि त्याच महिन्यामध्ये आणि एक फौज येत्या दिल्लीची. शाहिस्तेखान आहे. किती फौज आहे बघा, 1,35,000. हिकंड 65,000ची फौज आहे, वरनं 1,35,000. शिवाजी महाराजांच्याकडे सैन्य फक्त 12,000 आणि राजांच्या जवळ फक्त 2,000. म्हणजे विरोधकांची फौज झाली जवळजवळ 2 लाखाच्या वर. विळा भोपळ्या मारला काय, भोपळा विळावर मारला काय, नुकसान भोपळ्याचं आहे. विचार करतात काय करायचं राजे. ती
ही फौज येते सिद्धी जोहरची आणि पूर्ण वेढा टाकला जातो पन्हाळगडावर. संस्कृत मध्ये एक वाक्य आहे, पिंपलिका निर्वाय जायते, म्हणजे पिंपलिका म्हणजे मुंगी, मुंगी सुद्धा आज जाऊ शकत नाही अशा प्रकारचा वेढा पडतो. पहिला आहे तर डिफेन्स आहे, येणाऱ्या आक्रमण अडवायचं. दुसरा आहे अटॅक आहे, दुसऱ्यावर आक्रमण करायचं. आणि पाठीमागच्या बाजूला सिद्धी जोहार आहे. किल्ल्याच्या तिन्ही बाजूला चारी बाजूला वेढा पडलेला आहे. मुंगी सुद्धा आज जाऊ शकत नाहीत आणि राजे अडकले. मार्च महिना आहे, मार्च महिन्याच्या गुढीपाडव्याच्या दिवशी राजे पन्हाळगडावर अडकलेत. आता राजे विचार करतात ह्यातनं सुटलं पाहिजे, आपण बाहेर गेलं पाहिजे. पण सिद्धी जोहर इतका हुशार आहे, क्रूर आहे, पठाण आहे, हपशी आहे. त्याचे गांधील मागच्या चावल्यानंतर ओठ कसे जाडजूड व्हावेत तशा प्रकारचे असणारे त्याचे ओठ आहे. काळे काळे शार असणारे डोळे, उघडबंब असणारे त्याचे सगळे सैनिक गडाच्या भोवतणी गडावर बर बघतायत. शिवाजी राजांना हलता येत नाही. राजे विचार करतायत कसं जायचं. राजांच्या बरोबर आहेत बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू देशपांडे. हे सिंगचे आहेत, त्यांचं आडनाव प्रधान आहे. देशपांडे हे पद आहे त्यांच्याकडं. बांदलांचे असणारे प्रधान आहेत ते. हे दोघं भाऊ आहेत. उदयजी खाडके आहेत, विठोजी नाईक आहेत, शंभूसिंग जाधव आहेत. हे सगळी मंडळी राजांच्या भोवती आहेत आणि विचार करतात काय करायचं. आणि तेवढ्यात आऊसाहेबांच्या लक्षात येतं राजा सुटत नाही आपला. म्हणल्यानंतर आऊसाहेब स्वतः कमरेला तलवार बांधतात, घोड्यावर स्वार होतात आणि जातात. नाही, मी जातो पन्हाळ्याच्या दिशेनं आणि राजांना सोडवून आणतो. स्वतः आऊसाहेब घोड्यावर स्वार होतात आणि निघायला सुरुवात करतात. तेवढ्यात कोणतर सांगतं आऊसाहेब थांबा, आऊसाहेब थांबा, नेताजी येतोय, नेताजी येतोय. नेताजी जो गदक गोकाकडे गेलेला असतो तो लूट घेऊन आलेला असतो. त्याच्या पायावर वार झालेला असतो, रक्तानं पाय भिजलेला असतो आणि तसाच तो राजगडच्या दिशेने येतो. त्यांना कोणतर सांगतं नेताजीराव आऊसाहेब निघालेत राजांना सोडवायला. त्याला लाज वाटते, तो घोड्यावरून पळत पळत पुढे येतो आणि सांगतो आऊसाहेब थांबा, आऊसाहेब थांबा, मी जातो, मी जातो. आऊसाहेब रागावतात, नेताजी कसले सेनापती तुम्ही, तुमचा राजा अडकलेला असताना तुम्ही तिकडे जाता. आऊसाहेब राजांचीच आज्ञा होती, तुम्ही जाऊ नका, मी जातो, मी जातो. 10 नोव्हेंबर अफजल खान वधापासून सतत धडपडणारा नेताजी, त्याचं सैन्य त्याच्या वार झालेल्या, त्याला जखमा झालेल्या आहेत. तशा अवस्थेमध्ये असताना न विश्रांती घेता नेताजी 5000ची फौज घेतो आणि राजगडावर निघतो. कुठं जातो, पहिला वासोटा किल्ला घेतो आणि कराडमध्ये येतो. कराडमध्ये विचार करतोय आता तडक जायचं आणि पन्हाळगडचा वेढा फोडायचा, राजांना सोडवायचं. राजे विचार तेच करत असतात. राजांना लक्षात येतं कोण तर येणार, कोण तर येणार, माझा नेताजी का होईना येणार. तेवढ्यात भगवे झेंडे दिसायला सुरुवात होते. इकडे इस्लामपूर नावाचं गाव आहे, त्या इस्लामपुरात नेताजी येतो. त्याच्या बरोबर सरळ दिशेला चिकुर्डे नावाचं गाव आहे. त्या चिकुर्डेच्या दिशेनं ही फौज पुढे जात असते. तिथं वारणा नदी आहे. 11 जून वारणा नदी, त्यावेळेला पावसाला सुरुवात झालेली नसते. वारणा नदी अजून कोरडी असते आणि नेताजीची फौज तिकडे जाते. सिद्धी जोहरच्या छबिन्याचे हसम जे गुप्तहेर येतात ते सांगतात सिद्धी जोहरला, खान साहब कोई तो आ रहा है, कोई तो आ रहा है. कौन है, नेताजी, नेताजी. त्याची राखीव 10,000ची फौज असते. जाओ उस नेताजी को वही रोक लो. दिन 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 करत फौज येते. राजे गडावर असतात, दौलतीच्या बुरुजावरनं वारणेचा परिसर बघत असतात. आले आले भगवे झेंडे आले, भगवे झेंडे आले. माझा नेताजी आला. बाजी येसाजी उठा उठा, चला चला, तयारीला लागा, वेढा फोडायचा आहे. नेताजी माझा आला. नेताजी येतो चिकुर्डे गावामध्ये. सिद्धी जोहरची फौज 10,000ची राखीव नेताजीवर आक्रमण करते. जोरात तुंबळ युद्ध होतं. हना मारा तोडा. सिद्धी हिलालाय, सिद्धी वाहवा खान आहे, हा शिवाजी महाराजांच्याकडे लढतोय. सिद्धी वाहवा खानच्या खांद्यावर वार होतो. सिद्धी वाहवा खान खाली पडतो. सिद्धी हिलालच्या लक्षात येतं माझं पोरग खाली पडलं. ना भूतो ना भविष्य. नेताजी पालकरचा पराभव होतो. नेताजी पालकर तिथून पळून जातो. आणि मग राजांच्या लक्षात येतं की आता आपल्याला कोणीही सोडवू शकत नाही, आपल्याला कोणीही सोडवू शकत नाही. राजांचा सखा आहे सह्याद्री, राजांचा सखा आहे निसर्ग, राजांचा सखा आहे रात्र, राजांचा सखा आहे तो पाऊस. सह्याद्रीमध्ये इतका प्रचंड पाऊस पडतो
की आकाशातून बंदुकीच्या गोळ्या जशा बाहेर याव्या तशा पावसाचे थेंब येतात. दुपारी 4 वाजले की रात्री 8 वाजल्यासारखं वाटतं, अशा प्रकारचा पाऊस होतो. राजे नियोजन करतायत की नाही, आपल्याला इथून जायचं आहे, आपल्याला इथून हलायचं आहे. मग काय ठरलं जातं? 12 जुलैची रात्र, आषाढ पौर्णिमा आहे, चंद्र उगवतोय पण ढगाच्या आडून दिसत नाही. 600 मावळे भोर तालुक्यातले, वाई तालुक्यातले असणारे बांदलांचे, त्यांचा प्रमुख केलं जातं बाजीप्रभू देशपांडेना आणि फुलाजी प्रभू देशपांडेना. हे बांदलांचे आहेत, रायाजी बांदल आहेत, त्याच सैन्यामध्ये आहेत, पण ते लहान आहेत म्हणून त्यांचं नेतृत्व बाजीप्रभू देशपांडे करतायत. शंभूसिंग जाधव आहेत, विठोजी खारके आहेत, उदोजी खारके आहेत, विठ्ठल नाईक आहेत. ही सगळी मंडळी एकत्रित येतात आणि चालतं ठरतं, जायचं आहे, आपल्याला जायचं आहे. 2 पालख्या तयार होतात. राजे शिवाकाशीदांना हाक मारतात, शिवा जी राज, जरा आत येतोस का? शिवा काशीद दालनात येतात आणि राजे आतल्या दालनात जातात. शिवा काशीदांना 15 दिवस राजे त्या पन्हाळगडावर फिरवतायत, शिवाजी महाराजांच्या वेशात फिरवतायत. शिवा काशीद सुद्धा शिवाजी महाराजांचा सारखा गडावरनं फिरतोय आणि सूचना देतोय प्रत्येकाला, तिथं उभा राहा, इथं तोफ लावा, अशा पद्धतीनं करा. आणि राजे आल्यावर विचारतायत, शिवा कोणी ओळखला का तुला? जी नाही राज. शिवा काशीदांच्या लक्षात येतं की काय चाललेलं आहे. शिवा तुला माझ्या बरोबर यायचं आहे. येतो राज, चला. आणि 12 जुलैला रात्रीचे 6:45 वाजलेले आहेत. बाजीप्रभू फुलाजी प्रभू दारात वाट बघतायत. राजे येत आहेत. राजे साध्या वेशात आहेत, शिवा काशीद शिवाजी महाराजांच्या वेशात आहेत. तिथं लक्ष्मीचं मंदिर आहे, त्या लक्ष्मीच्या मंदिराचं दर्शन घेतात. प्रचंड पाऊस आहे, पृथ्वी आणि आकाश याच्यामधून वारा फुंकर मारतोय. आकाशात वर गेलेली झाडं जमिनीला टेकतात, पुन्हा आकाशात वर जात आहेत. प्रचंड पावसामध्ये ही 600 भूत बाहेर पडतायत. आई लक्ष्मीचं दर्शन घेतायत. राजे पालखीत बसतायत, पालखीचा गोंडा धरलेला आहे आणि पालखी पुढं 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 चाललेली आहे. राजदिंडी येते, दिशेनं गेली. बाजींना असं वाटलं की नाही, येळकोट येळकोट जय मल्हार, ज्योतिबाच्या नावानं चांग बल घोषणा द्यावी. पण नको, अजून वेडा पाठीमाग आहे, अजून वेडा पाठीमाग आहे. पालखी पळत होती, पालखी पळत होती. मसाईचं पठार वलंडलं, धनगरवाडी लागली. त्या धनगरवाडीत पालखी खाली जात असताना एका झुडपात खसपस 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 असा आवाज सुरू झाला. कोण कोण आहे, कोण आहे, कोण आहे? वाघ, कोल्हा, लांडगा, डुक्कर, गवा. आणि वीज चमकली. त्यावेळेला लक्षात आलं सिद्धी जोहारचं सैन्य गस्त घालण्यासाठी तिथं आलेलं आहे. बाजींना वाटलं नाही, हमला करावा, हाणावा, पण किती आहेत? अंधारात दिसत नाहीत किती आहेत. त्यांनी बघितलं काही माणसं निघालेले आहेत, पालखी आहेत. लक्षात आलं, भाग गया शिवाजी, भाग गया शिवाजी, भाग गया. ती पळतच पन्हाळगडच्या दिशेने निघाली. त्या धनगरवाडीच्या खालच्या बाजूला उतरत असताना राजांनी पालखी थांबवण्याचा इशारा केला. शिवा काशीद पावसामध्ये चिंब भिजलेले पळत होते. राजे थांबले. शिवा काशीदांना हाक मारली, शिवा जी राज, तुला बसायचं आहे पालखीत. आज्ञा राज, तुम्ही पुढे व्हा जी, मी बसतो पालखीत. प्रचंड पावसामध्ये शिवाजी राजांनी शिवा काशीदांना मिठीत घेतलं. आपल्या गळ्यातली कवड्याची माळ काढली, शिवा काशीदांच्या गळ्यात घातली आणि शिवा काशीदांना आठवलं. काही दिवसापूर्वी शिवा काशीद नेबापूरला गेलते गडावरनं. त्यांची बायको विचारत होती, होय व धनी, राज कसं दिसतात व? तुला बघायचं आहे राज कसं दिसतात? खरं सांगाय की राज कसं दिसतात? चल दाखवतो तुला कसं दिसतात राज. भिंतीला एका आरसा लावलेला होता. शिवा काशीद आपल्या बायकोला घेतात, आरशाच्या समोर येतात आणि सांगतात, त्या आरशात बघ, तुला शिवाजी राज दिसतील. काहीतरी उगाच सांगू नका, खरं सांगा की ही तुम्ही आई सजी, राज कसं दिसतात? अगं कारभार नाही, खरंच माझ्यासारखं दिसतात. राज लय मायाळू आहेत ग, लय माया करतात आपल्यावर. मग सांगू का, मी एक पुरणपोळी करते, राज खातील आपल्या गरीबा घरची. आणि एक सांगतो, राज जर इथनं निसटून गेलं नाही सुखरूप, तुम्ही मी जाऊया, त्या ज्योतिबाला जाऊया आणि त्या ज्योतिबाला आपण नवस करूया.
आपला राजा निसटून गेलात नाही, पुरणपोळीचा निवद दाखवून येऊया, जाऊया कारभारनी, जाऊया. खरंच राजा असलाय. आणि मग ती पुरणपोळी करते आणि त्या एका वाडग्यात आमटी घेते आणि राजांच्याकडे शिवा काशीत येतात. राजे दालनात बसलेले असतात. दालनात बसलेले असताना शिवा काशीत आत येतात. राज, ये शिवा, बोल. जी माझ्या कारभारणीनं पुरणपोळी दिल्या, खाताजी, आण पाहू. समोर ठेवली आणि राजे त्या पुरणपोळीचा तुकडा मोडला, आमटीत बुडवली आणि तोंडाकडे घास नेत असताना राजांना आठवतो तो शिवा. राजांच्या डोक्यात ती योजना असते, नाही शिवा काशीदांना आपल्याला बरोबर न्यायचा आहे, पण तो मृत्यूच्या दाढेत जाणार आहे हे राजांना जाणीव झाली असेल आणि ते तसेच थांबतात. जी राजा आवडलं नाही, खूप छान झालं रे, माझ्या धर्माच्या बहिणीनं पाठवलेलं आहे, मी कसं नाही म्हणेन. राजे खातात आणि तसेच शिवा काशीत पडत होता. अगं कारभारी, काय सांगू, तुझी पुरणपोळी राजांना आवडली ग, राजांना आवडली. असा राजा, त्याच्यासाठी मृत्यू आला तरी चालेल. कारभारी, तुम्ही जावा जावा, तुमचा संसार मी करते, तुमच्या म्हातारे आई बाला मी सांभाळते, लेकरांना मी सांभाळते, पण त्या राजासाठी मृत्यू आला तरी कधी पाठीमागं पळू नका, जावा, तुम्ही जावा. आणि ते शिवा काशीदांना त्या मसाईच्या पठारावर त्या ठिकाणी आठवतं. राजे निघून जातात, शिवा काशीत पालखीत बसतात आणि मलकापूरच्या दिशेने 20 मावळे घेऊन पालखी जाते. तेवढ्या सिद्धी जोहरला कळतं की शिवाजी भाग गया, शिवाजी भाग गया, शिवाजी भाग गया. या अल्लाह, हे कैसा शैतान आहे. अरे कसलं फसवतो, सारखंच फसवतोय. आता तर म्हणलं होतं उद्या येतो, की वकील येऊन सांगून गेले आणि आता म्हणतोय पळून गेला. आपल्या स्वतःच्या जावयाला बोलवतो आणि सांगतो, जाओ गिरफ्तार कर लो उस कापर को. 10,000ची फौज जाते मलकापूरच्या दिशेनं घोड्यावर बसून. विजाचा चकमकाट होतो आणि समोर एक पालखी दिसते. कोण है अंदर? शिवाजी. कौन शिवाजी? शिवाजी राजे. कहां भाग रहे हो? खेळना की तरफ. विशाळगडच्या दिशेनं पळतोय. चलो पीछे चल. आमचे 20 जण अशीच होते, भुतच होते, माहित होतं आता मरणार आहे आम्ही, चल. आणि मग पालखी मागं वळली जाते. सलाबत खान जिंदाबाद, आदिलशाही जिंदाबाद. पालखी माग मागे येतो. सिद्धी जोहर असा वैतागलेला असतो, पावसामध्ये त्याला घाम फुटतो आणि तेवढ्यात पालखी येते. त्याला बरं वाटतं, घावला शिवाजी. तो बघतो, सावध असतो. शिवाजीराजे उतरतात, चालत 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 समोर येतात. असे समोर मंचकावर बसलेले असतात. सिद्धी जोहर असतो. कोण हो तुम? शिवाजी राजे. तेवढ्यात फाजल खान येतो आणि सांगतो, खान साहब ये शिवाजी नाहीये. अरे काय सांगतोय लगा, समोर तर शिवाजी बसलाय. खान साहब ये शिवाजी नाहीये, मैंने देखा है. आणि मी बघितलाय शिवाजी. अरे काय फसवतोय लगा, सारखं फसवतोयस मी. असं फसवायचं असतं एवढं. कोण हो तुम? शिवा. कोण शिवा? नेबापूरचा न्हावी आहे काशिदाचा. इसका नतीजा अरे माहित आहे जा. काट डालो उसको. हे 5-50 मावळ्यांच्या वर, 20 मावळ्यांच्या वर 5-50 जण तुटून पडतात. हानाहानी होते. 20 जणांना कापून टाकलं जातं. त्या शिवा काशीदांच्याकडे विटा असतो. सात किन्ना फेकायचा, परत मागं वाढायचा, खास किन्ना फेकायचा, मागं वाढायचा. ती तुंबळ लढाई त्या पन्हाळगडच्या पायथ्याला झालेली असते. सिद्धी जोहरचा राग अनावर होतो. तिथला भाला घेतो, सरकिना फेकतो. सुई 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 करत भाला येतो, शिवा काशीदांच्या छाताडात घुसतो. शिवा काशीद त्याच ठिकाणी धारा तीर्थ पडतात आणि मरताना सांगतात, शिवाजी म्हणून मरतोय, पाठ दाखवणार नाही. शिवा काशीदांचा असामान्य त्याग, असाही लाभू दे मला कर्मयोग. असे मागणे मागतो नित्य तुळजा पदाला, मराठा म्हणावे अशा वादराला. आज शिवा काशीदांची समाधी पन्हाळगडच्या पायथ्याला तुमच्या दर्शनासाठी उभी आहे. अरे जावा त्या ठिकाणी. बाजी प्रभू देशपांड्यांची मूर्ती आहे, शिवा काशीदांची मूर्ती आहे. ती तुम्हाला कशासाठी जगायचं ती सांगते आणि का मारायचं ती सांगत असते. याच्यासाठी गडकोटांच्यावर जायचं असतं. रामजी पांगिरा, कनेरगड. त्या कनेरगडावर दिलेर खान येतो. दिन 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 अल्लाह अकबरची फौज घेऊन येतो. किती आहे? 30,000. किती आहे? 30,000ची फौज आहे. 30,000. आणि कनेरगडावर किती सैनिक आहेत? फक्त 1,000. कशा आहेत आपली माणसं बघा. असंख्यात गेले विरोधात लोक, तरीही न घालणे यमालाही बीक. जरी सागरा एवढे म्लेंच आले, शिवाजी आणि मावळे नाही भ्याले. अरे भीतीच नाही. 1,000 येऊ देत नाही, 10,000 येऊ द्यात. आम्ही ठरलंय 50 जणांनी घ्यायचं आणि हाणायचं, पण मागं पडायचं नाही. कारण आमचा स्फूर्तीदाता शिवछत्रपती आहे.
आई भवानी आमच्या पाठीशी आहे, प्रत्येकाला माहित आहे. आणि त्या कनेरगडावर त्या रामजी पांगिराला लक्षात येतं 30,000ची फौज आहे. मराठीत एक शब्द आहे निधानी. निधानी या शब्दाचा अर्थ असा आहे मृत्यूला सामोरं जायचं आहे. डोक्याचं मुंडासं काढतात. शिवाजी महाराजांच्या इतिहासातली ही एक लढाई आहे, लक्षात ठेवा कायम. डोकाचं मुंडासं काढतात, अंगावरचे कपडे काढतात, फक्त नेसूच धोतात, उघड बंब. 700 जण तयार होतात आणि सांगतात, 2 हातात 2 तलवारी घेतात आणि कनेरगडचा दार उघडतो. उघडी बोडकी असणारी आपली फौज, ना चिलकत, ना अंगावर कपडे, ना डोक्याला मुंडासं, फक्त नेसूच धोतात. चला हर हर महादेव, येळकोट येळकोट, जय मल्हार. आणि दरवाजा असा कर 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 उघडलेला जातात. शिवगंगा जशी आकाशातनं खाली यावी तसे सर 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 खाली येतात. हना मारा तोडा वडा कापा. 30,000 कुटन 700 कुटन. अरे भेंगरीगत हाणत असतात, भोपळा फोडावा तसा फोडत असतात. एक एक जण 10-10 जणांना हाणत असतो. आणि प्रत्येक आपल्या मराठ्यांच्या पोरांच्या पूर्ण शरीराची चाळण झालेली असते, रक्तानं न्हालेले असतात. तो रामजी पांगिरा तर जखम झेलायला जागा नसते. मारुती सिंदूर लावल्यावर जसा तसा दिसावा तसा रामजी असतो. अरे चुटुकदार असणारं पांगिऱ्याचं झाड उन्हामध्ये कसं असावं तसा रामजी असतो. आणि तेवढ्यात तो दिलेर खान सांगतो, ठेरो ठेरो, ए सैतान ठेरो, कोण हो तुम ठेरो. रामजी म्हणतात मला, रामजी हमारी तरफ आओ, वतन मिलेगा. येतोस काय? वतन देतो. अरे तू तुझ्या वतनावर थुंकतो, तुझ्या वतनावर. आणि रामजी म्हणतो मला वतन देतोस, असेल हिंमत तर चाल कर आणि हत्तीच्या दिशेनं पळाय सांगतो. तो दिलेर खान हत्तीवर उभाच राहतो आणि माहुताला सांगतो, ये सैतान मेरी तरफ आ रहा है, पीछे लो. हाती पीछे लो. हत्तीला कुठे रिवर्स गिअर आहे? हत्ती तसाच काय माहूतच उभा राहतो. खान साहेब भागो, सैतान आया सैतान आया. खान कुठनं वरनं उडी मारणार. त्याच्याकडे बाण असतो, तो बाण घेतो, सही किरणा सोडतो, साई 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 करत बाण येतो आणि रामजी पांगिरांच्या नरड्यात घुसतो. रामजी पांगिरा वरनं खाली पडतो. पण दिलेर खान भिवून पळून गेलं, फक्त 700 जणांना बघून. काही दिवस जातात. हे सातारा नावाचं शहर आहे नाही, तिथं एक बोगदा आहे. त्या बोगद्याच्या जवळ वेळू नावाचं गाव आहे. गावाचं नाव लक्षात ठेवा, वेळू. रामजी पांगिरे त्या गावचे राजे तिथनं जात असतात. आमचे सेनापती सांगतात, राज ही जे वेळू नावाचं गाव आहे नाही, ती रामजीचं. मला जायचंय, मला रामजीच्या घरला जायचंय. सूर्य उगवत असतो, डोंगराच्या कडेला रामजीचं बारकं खोपाट असतं, तिथं म्हातारा बसलेलं असतं रामजीचं. रामजीची आई आत काम करत असते, विधवा बायको असते, 2 पोरं असतात आणि एक भाऊ असतो, तो रानात गेलेला असतो. तेवढ्यात कोणतरी येऊन सांगतं, म्हातार बाबा उठा, राजा आलं राजा आलं. ते म्हातारं सांगतं, हे बसा, सकाळ सकाळी म्हाताऱ्याची कशाची चेष्टा करताय, माझ्या घरला कशाला राजा येईल. नाही, राजा आलं. तेवढ्यात दुसरा आहे, तो सांगतो, म्हातार बाबा अरे उठ की, राजा आलं. अरे उठ उठ म्हातार बाबा, राजा आलं. तेवढ्यात घोड्यांच्या टापाचे आवाज येतात आणि म्हातार बाबाला कळतं, खरंच राज माझ्याकडे आलेलं आहे. ती उठतं, अगं कारभारने उठ, गंगाळ आण, पाणी ठेव, घोंगड्या ठेव, पंचारती कर, रांगोळी काढ, माझा राजा आला, माझा राजा आला. अरे पडा पडा, सुनबाई कुठायस कुठायस, राजा आला माझा. तेवढ्यात राजे पाय उतार होतात घोड्यावर, कोणतर घोंगडं टाकलं जातं, गंगाळ ठेवलं जातं, पाण्यात पाय भिजवतात राजे आणि घोंगड्यावर बसतात. त्या म्हातार बाबाला कळत नाही, अगं कारभार रे, पंचारती कर, माझा राजा आला ग, माझा राजा आला, माझा राजा आला. राजे घोंगडावर बसतात. ती म्हातार बाबा मुजरा करतं, की रामजीची आई जवळ येते, रामजीची बारक्या पोरांना राजे जवळ करतात आणि त्या विधवा असणाऱ्या धर्माच्या बहिणीकडे बघतात आणि राजांना सुस्त काहीतरी द्यावं. कमरेला खवलेली सुवर्ण मोहऱ्यांची थैली असते, ती काढतात आणि रामजीच्या बाच्या हातात देत असतात. काय देतायची? ही सुवर्ण मोहरा तुमच्या संसारासाठी. नको राज, नको. आऊसाहेबांनी सगळं दिलंय, पण मला काहीतरी करायचंय तुमच्यासाठी. म्हातार बाबा सांगतोय, करायचंय की नाही? मग राजा एक वचन दे, मीच तुला काहीतरी देणार आहे. काय देणार आहे? वचन तर दे. राजे वचन देतात आणि तेवढ्यात कोणतर सांगतं, ती महादबा रानात पाणी पाजत असतं, त्याला कोणतर सांगतं, अरे महादबा, अरे राजा आले घरला. राज ते तसंच पडत येतं, राजाच्या समोर उभं राहतं. राजे म्हणतात, रामजी. ती म्हातारा म्हणतं, नाही जी, हा महादबा आहे, रामजीचा भाऊ आहे, महादबा आहे. राजे मगाशी वचन दिलंय ना, ते वचन दिलंय ना, ते हेच. अरे माझ्या महादबाला जवळ कर, जसं रामजीला जवळ केलं तसं माझ्या महादबाला जवळ कर. राजे उभा राहतात. बाबा, एकुलता एक पुत्र, तुमच्या संसारासाठी तो का मिळाला?
आणि दुसऱ्याला घेऊन जावा म्हणतायत. अरे राजा, माझ्या पोरानं काय केलं तुला मी सांगू. परिसरामधल्या असलेल्या जत्रा यात्रा, त्या यात्रांच्या मध्ये ज्या वेळेला मी फिरत असतो की नाही, त्यावेळेला तिथली माणसं म्हणतात ती फेटा बांधून चाललेलं ती म्हातारं कोण आहे माहितीये का? रामजीचं बाय, रामजीचं. ऊर भरून येतो रे, छाती फुटते. मला कळतं की माझ्या पोरानं काय केलं. तसंच या पोराला जवळ कर. राजांच्या डोळ्यात अश्रू येतात आणि राजे त्या महात्माला जवळ घेऊन जातात. शिवरायांसाठी सौभाग्य मिळवायला एकुलता एक पुत्र तोही परी गमवायला तत्पर ज्या असती माता, धन्य धन्य त्या साध्वी विदुला. फुटली जरी आपली भाडे, सुखी राहो शिवभू पाळी, सुखी राहो देश सारा. ज्यास ज्यांच्या चित्ती ऐसा, एक काळ ऐसा होता, एक काळ ऐसा होता. कसे होते माझे राजे? राजांचं वर्णन करणारे काही मोजकीच माणसं आहेत, पण जबरदस्त आहे. त्यातला एक कवी भूषण आहे, उत्तर भारतातला आहे. कवी भूषण लक्षात ठेवा, तो कवी भूषण उत्तर भारतातला आहे. सर, तर उत्तर भारतामध्ये तो कवी भूषण जेवायला बसलाय. एक 20-22 वर्ष वय असेल. त्याच्या वहिनीच्या तिथं भातात मीठ नाही आणि ते मीठ वाढण्यासाठी तो वहिनीला म्हणतो जरा मीठ घालूयात. वहिनी म्हणते मीठ मिळवण्याची ताकद निर्माण करण पुन्हा ये. तो तसंच जेवणाला नमस्कार करतो आणि सांगतो मी जातो महाराष्ट्राच्या दिशेनं. तिथनं व्यापारी जुन्नरला येत असतात. ते चालत 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 पोरग जुन्नरला येतं. तिथं विचारतं यहाँ शिवाजी कहाँ रहता है? तेव्हा सांगतं रायगड. कहाँ है रायगड? कोकण. मग तो तिथनं महाडला जातो. महाडवरनं रायगडच्या पायथ्याला येतो आणि सांगतो मुझे शिवाजी राजा से मिलना है. राजांना भेटायचं आहे. त्याला वर पाठवतात. जगदीश्वराच्या मंदिरात तो जातो. तिथं भिक्षा मागतो, आंघोळ करतो, पूजा करतो. दुसऱ्या दिवशी सकाळी 4 माणसं जगदीश्वराच्या दर्शनाला आलेले असतात. तो विचारतो तुम्ही राजसदरेतले दिसता, मला राजे भेटतील? त्यावेळेला राजे किती अचूक आहेत बघा, त्याच्या भाषावरनं विचारतात तू कुठला आहेस? त्यावेळेला सांगतो मी उत्तर भारतातला आहे. त्याची भाषा ब्रज लिपी आहे. का आलायस? मी काही काव्य केलेत आणि ते राजांना ऐकवायचे आहेत. एक म्हणून दाखवतोस? नाही, मला फक्त राजांना ऐकवायचं आहे. नाही, मला म्हणून दाखव. मी राजांना सांगतो. ते शिवाजी महाराज असतात. जगदीश्वराचं मंदिर आहे. तो बारकं पोरग उभा आहे. राजे आहेत, मोरपंत पिंगळे आहेत, हंबीरराव मोहिते आहेत, ही सगळी मंडळी आहेत. आणि तो हंबीरराव म्हणतात अरे सांग शिवाजी. शिवाजी म्हणतात ते हेच. ते पळत पळत येतं, दर्शन घेतं. साक्षात जगदीश्वर भेटलं. जगदीश्वरात महाराज आहे. सूर्य उगवायला लागलाय आणि त्याची प्रतिभा जागी होते. एक पाय मागं ठेवतो, एक पाय पुढे ठेवतो. सांगतो सुनो राजन सुनो, तुम कैसे हो? अरे कसा आहेस तुम्ही? सांगतो ऐक. त्यावेळेस त्याचं काव्य आहे आणि त्या काव्यात सांगतात इंद्रजमी जंब पर, बाडव सुवंब पर, रावण सुदंब पर, रघुकुल राज है. पवन बारी बाह पर, शंभुरती नाह पर, जो सहस्त्र बाह पर, राम दुजराज है. सुनो राजन, दावा द्रुमदुंड पर, चीता मृगजुंड पर, भूषण वितुंड पर, जैसे मेघराज है. आणि शेवटचं वर्णन तो असं करतो राजन अब सुनो, आता ऐक. तेज तमा अंश पर, कन्न जिम्मी कंस पर, तोमल्यांच्या बंश पर, शेर शिवराज है, शेर शिवराज है, शेर शिवराज है. पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की. भारत माता की. बोलताना कुणाच्या हृदयाचा ठाव घेणारा एखादा शब्द गेला असेल तर मी इतिहासकार नाही. इथं बसलेल्या सर्व व्यासपीठांनी माझे गुरूंच्या साक्षीनं मी जाहीर माफी मागतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बिंब जरी बचके एवढे तरी